काय दिलंय ते मिठांचे दोन प्रकार ज्यांची किंमत अनुक्रमे ₹25 आणि 35 आहे त्यांना 4-6 प्रमाणात मिश्रित केले जाते. या मिश्रणाला ₹37 प्रति किलो दराप्रमाणे विकले जाते. नफा किती टक्के? आता समजा हे ₹25 आहे, हे ₹35 4-6 या प्रमाणात मिश्रित केले. 4-6 याचा प्रमाणाचा अर्थ झाला की हे 4 भाग आहे आणि हे 6 भाग आहे. आपण त्याला आहे ना एक गृहीत धरू की हे 4 किलो आहे, हे 6 किलो. लक्षात आलं? हे 4 किलो आहेत आणि हे 6 किलो असं आपण गृहीत धरू की 4 किलो केलं. तुम्ही याला क्विंटल जरी घेतलं तरी उत्तर येईल, पण किलो मानलं तर सोप्या याच्यामध्ये सोडू आपण. हे 4 किलो आले, 6 किलो, हे कितीचे 4 किलो होतील? 25 रुपये प्रति किलो. 4 किलो कितीचे होतील? कितीचे होतील? 25 4 किलो उत्तर येते तुम्हाला. तुम्ही फक्त बोलत नाही काही, असं बोला थोडस. मी काय झालं बोला ना. 100ला होत म्हणजे माहिती असते तुम्हाला, इकडनं रिस्पॉन्स देत जा. नाही तर मला असं वाटतं काहीतरी चुकलंय आपलं चुकीच्या ठिकाणी. आणि इथं हे कितीला होते? 35 सर 200 किती? 210 म्हणजे टोटल कितीचे झाले ते सांगा. 10 किलो झाले. टोटल 10 किलो. मिश्रण किती तयार झालं? 10 किलो. आणि कितीचं झालं ते? 310. लक्षात आलंय? म्हणजे किती रुपयाला पडलं ते? 310 रुपयाला पडलं. 310 रुपयाचा तांदूळ तो कितीला विकतोय? 37 रुपये प्रति किलोने विकतोय. 37 रुपये प्रति किलो. 10 किलोचे किती रुपये लागतील? 370 रुपये लागतील. 310 ला पडले जे आपल्याला, तो 370 ला विकेल. म्हणजे फायदा किती झाला? 60 रुपये नफा झाला. कोणावर झाला नफा झाला? मूळ मूळ किंमत काय होती? 370 की 310? 310 ला पडले होते ना ते आपल्याला. म्हणजे एक खरेदी मूल्य त्याचं 310 आहे. या 310 वर 60 रुपये नफा झाला. 370 ला विकले असेल गेलो बरं. 370 ला विकले तसं याला भाव आहे. आणि हे खरेदी मूल्य म्हणजे काम आपण त्याला खरेदी मिश्रण पडलेलं आहे. ते विक्री किंमत 370. 60 रुपये गुणिले 100 म्हणजे टक्केवारी. किती टक्के झाला ना? हे त्यांना काही भागतात नाही. पण अंदाजे सोडू तुम्ही याला आहे ना 300 करून टाका. काय ना 6 म्हणजे 20% जवळपास फायदा झाला. 20%, 30%, 25%, हे ऑप्शन. आणि प्रश्न असा आहे की नफा जवळपास 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 कुठे होतं? ठीक आहे. परफेक्ट आणलं तर 21 पॉईंट भेटले. मला विचार होऊ शकतो 20 जवळपास नफा झाला. कॅल्क्युलेशन गणित कसं सोडलं तर बघा. हा प्रश्न व्यवस्थित एक मिनिट. 160 प्रति किलो. त्याला असं उत्तर काढायचं असेल प्रमाणात तर याला आपल्याला एक इकडे काही दिले पाहिजे, इकडे काही दिले पाहिजे, इकडे काही म्हणजे मग ते माहिती हे कोणत्या किमती असतात? या असतात ते एक स्वस्त एक महाग अशा किमती असतात. कारण मिश्रण कोणाचं होते? स्वस्त आणि महाग. इकडे स्वस्त इकडे महाग, इकडे महाग इकडे स्वस्त, पुढे लिहिलं चालतं. आणि ते कितीला पडते खरेदी मूल्य ते कितीला पडली पाहिजे ते एक इकडे असतं. आणि मग त्याला फरक काढून हे आपल्याला काढतो. समजलं? आता इथे ते मिश्रण करतोय.
ए प्रकार आहे आणि बी प्रकार आहे. ए किती रुपयाला पडली ते लिहावं लागेल, एची खरेदी किंमत लिहावं लागेल, बी ची खरेदी किंमत लिहावं लागेल आणि दोघे किती रुपयाला खरेदीला पडतील ते लिहावं लागेल, म्हणजे ते मिश्रण आपल्याला भेटेल. मग आता ए किती रुपयाला पडते त्याला, ए जे आहे ते 160 रुपये प्रति किलो दराने विकतोय तो, खरेदी किंमत आहे का त्याची, तो ती विकतोय म्हणजे विक्री किंमत आहे. मग 160 रुपये त्याची प्रति किलोची विक्री किंमत आहे आणि तो व्यवहार करताना त्याला काय होतंय, 20% तोटा होतोय. म्हणजे याची 160 रुपये ही जी किंमत आहे ही 20% तोट्याची किंमत आहे. 20% तोट्याची किंमत आहे याचा अर्थ ही 80% किंमत. लक्षात आलं. मग मूळ किंमत किती असेल, 160 पेक्षा जास्त असेल. मग त्याची खरेदी किंमत किती आहे, मूळ किंमत ते काढू आपण, कारण इथे मूळ किंमती लागतात ना आपल्याला मिश्रण करायला. इथे डायरेक्टली दिलं त्याने, त्याची विक्री किंमत आहे. मग याला काय काढावं लागेल, 100% खरेदी किंमत काढावं लागेल. किती येते ते काढू. 160 म्हणजे 80% किती म्हणजे 100%. इथल्या इथे सोडता आहे बरं, हे बघा 80 एक 80 दोन्ही आणि मग 200 मनातल्या मनात होतं. 8 दोन्ही 16 त्याने 200 म्हणजे एक किती रुपयाची, 200 रुपयाची झालं. बी, बीचं काय येईल सांगा बरं. त्याचे 400 रुपये ते किती टक्के ते सांगा. किती टक्के 400 म्हणजे 120, कारण ती कोणती किंमत आहे, तो विकतोय 400 रुपयात, ते विकल्यामुळे त्याला 20% नफा होतो. म्हणजे 400 ही नफ्यासहितची किंमत आहे. म्हणजे बी साठी याची 400 म्हणजे 120%, तर 100% म्हणजे खरेदी मूल्य किती असेल ते इकडे पाठवतो. आहे गेला 4 त्रिक 12 4 10 1000. आता याला जर सोडवलं तुम्ही 333 पॉईंट वगैरे येईल, पण ते सोडवायचं नाही, असंच राहू द्या. पॉईंट मध्ये येईल ना ते 333 पॉईंट, तर ते सोडवायचं नाही का, कारण फायनल उत्तर आहे का ते आपलं, ते फायनल उत्तर नाही. पण याचं उत्तर 1003 आलं, समजलं. याला अजून भागजातनी अजून छोटं करता येत नाही, हेच आहे. किंवा आता पॉईंट मध्ये करता येईल, किंवा पूर्णांक एक पूर्णांक, पण त्याची गरज आहे आपल्याला तर पुढे. याला असंच राहू द्या. बीचा भाव किती, 1000 333 काही नाही. आता तो काय म्हणतोय बघा, की त्याने आता काय करायचंय, ते मिश्रण तयार करायचंय, ही बी मिळवायचं आणि ते मिश्रण 300 ला विकल्यावर 25% नफा मिळाला पाहिजे, असं मिश्रण तयार करायचं. 300 रुपयाला विकल्यावर 25% नफा मिळेल. 300 ला विकल्यावर 25% नफा मिळणार आहे, म्हणजे ते कितीला पडलं नाही, मग ते काढ दिलं आपल्याला. 300 ला विकल्यावर 25% नफा म्हणजे कितीला पडलं पाहिजे, 300 म्हणजे किती टक्के आले, 25% नफा मिळाला पाहिजे, म्हणजे 25% नफ्याची किंमत आहे. 300 म्हणजे किती झाला, 125% झाला. आणि मूळ किंमत कितीला पडणार पाहिजे त्यामध्ये मिश्रण, ते 100%. किती असेल ते काढून एक पाडवा इकडे. 25 चौक 25 पाच आहे का 5 6 चौक 24, म्हणजे कितीला पडला पाहिजे, 240 ला पडले पाहिजे, समजलंय. लक्षात. कोणत्या प्रमाणात मिळवायचं तर बघा, इकडे इकडे हे किती आहे, यांच्यातला फरक 40, यांच्यातला फरक किती येतो, वजा करा. वजा किती करतो, 1000/3 वजा 240 24 त्रिक 72, म्हणजे 1000 वजा 720/3, 1000 वजा 720, 280/3, त्याला 280/3 असं हा झाला त्यांचा गुणोत्तर. पण हे ऑप्शन मध्ये नाही, मग याचा छेद इकडे जातो, याचा छेद इकडे जातो. याला कसं सोडवतो आपण, याला हे भागाकार आहे ना एक प्रकारचा, याचा छेद इकडे बघा किती होईल, 280 40 गुणिले, यांच्या आधी कॉमन कोण आहे बघा, शून्य गेला, शून्य गेला, 4 आहे का, 4 7
इथे कोणती सातूरला इथे 3 आहे. म्हणजे त्यात कॅल्क्युलेशन जर जमलं नसेल तर विचारा. बाकीचं बरोबर आहे का सगळं? पंचवीस टक्के बरोबर आहे. हा? 75 कसं काय? हम्म. 240 नाही. त्यांच्यापैकी ऑप्शन पहिलं बरोबर आहे. 160 80%.
डायरेक्ट उत्तर द्या. या ऑप्शनमध्ये चुकले किंवा आपली मी चूक असली लक्षात आली तर सांगा. मला काही लक्षात येत नाही. पण हेच उत्तर आहे त्याचं. बरोबर आहे. कारण तुम्ही 75 घेतले. हेच बरोबर आहे. हेच बरोबर आहे. याची किंमत किती काढली आपण? परत बघूया. याची किंमत किती काढली? 160 ला विकतोय म्हणजे 20% तोटा. 80%, 100% कितीला आली? 200 रुपये. त्याच्यात काही अडचण नाही येते बघा. बी साठी काय होतं आपलं? तर 400 रुपयाला विकतोय तो 20% नफा होतोय त्याला. त्याला 20% नफा होतो. याचा अर्थ 400 म्हणजे 120%. तर किती म्हणजे 100% म्हणजे ते कितीला आहे ती काढली. कितीला आली ती? 1000 ते लिहिले आपण. आता तो विकतो 300 ला आहे ते मिश्रण आणि त्याला 20%, 25% नफा आला पाहिजे. जे काय 300 म्हणजे 125%. पडलं कितीला ते पडलं त्याला इतक्या रुपयाला म्हणजे 100% ते काढलं. ते आलं 240. ते ठेवलं. यांच्यातला फरक आला 40 इकडे. यातला फरक आला किती आला? हा 280 तीन. तीन इकडे पडाला 312. 0 0 4 त्रिक 12. हे 4028 म्हणजे 7 या प्रमाणात मिळवावं लागेल. काही वेगळी नंतर वाटली तर सांगा. हेच दोन वेगवेगळे प्रॉडक्ट आणि त्याचं मिश्रण हे सुद्धा आता मिश्रित करते ऑलरेडी काय होतं? 1000 3 1000 3 वजा 200 तीन म्हणजे याच्यात छेदात केलेली म्हणजे याला हजार बरं तिला 0 0 3 चौक 12 त्याला एक 3 6 आणि 1000 वजा 720 1000 वजा 720 म्हणजे किती होतात? 280 280 आणि हे कसं जोडवलं? तर याचा अर्थ काय होतो? 280 आणि हे म्हणजे असा होतो. इथे किती 280 4 त्रिक 12 म्हणजे 4 त्रिक 40 703 म्हणजे आता जे मिक्सचर जे असतात ते कसे मिक्सचर केले जातात ते बघू. दोन कंटेनर मध्ये आंबा आणि पाणी अनुक्रमे आणि पाच असतील याप्रमाणे
एक नवीन मिश्रण ज्यात अन्न आणि पाणी जीवनशील या प्रमाणात मिळवण्यासाठी त्या दोन प्रकारच्या मिश्रणाला कोणत्या दरात मिळवावे लागेल. प्रश्न व्यवस्थित वाचत होता आहे. आम्ल इतके लिटर आहे, पाणी इतके लिटर आहे, असं दिलंय का स्पेशल? डायरेक्ट त्याने मिश्रण मिश्रण दिलेलं आहे. समजलं? असं डायरेक्ट दिलं असतं की हे इतके लिटर आहे, ते इतके लिटर आहे, आणि मग इतके इतके प्रमाणात ते मिळण्यासाठी काय करावं लागेल वगैरे असं काही दिलं असतं स्पेशल, तर ते आपण मागच्या पद्धतीने सोडवलं. इथे मिश्रण दिलेलं आहे. याच्यावर अजून जर इथे कशी येतात, दूध आणि पाण्याचं मिक्सचर असते बघा. दूध आणि पाणी मिक्सचर केलं तर समजा 30 लिटर दूध घेतलं, 10 लिटर पाणी घेतलं, तर आपण काय म्हणू, 3:1 प्रमाणात ती मिळवू. समजलं? 30 आणि 10. पण आता जर असं म्हटलं की एक प्रकारचं दूध आहे दुसऱ्या प्रकारचं दूध आहे, याच्यावाली 5:1 प्रमाण आहे, याच्यावाली 4:3, असं काहीतरी प्रमाण आहे, आणि मग यांना या प्रमाणात ते मिळण्यासाठी म्हणजे दूध 2 आणि पाणी 1 मिळण्यासाठी त्यांना कसं मिश्रित करावं लागेल असे प्रश्न असतात. ते सेम तसंच आहे की आम्ल आणि पाण्याचं प्रमाण, एक पहिलं जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये किती आहे, 13 पहिल्या कंटेनर मध्ये, दुसऱ्यामध्ये किती आहे, 5. आता हे एकमेकांमध्ये कशी मिळवावे, की ते जे तयार होईल मिश्रण तिसरं, ते किती आलं पाहिजे, 2:1. पहिलं जे आहे ते कोणासाठी आहे, आम्ल, आणि हे पाणी. समजलं? हे आम्ल, पाणी, हे आम्ल, लक्षाला आहे. आता बघा, हे आम्ल आणि पाणी 3:1 आहे, म्हणजे इकडे 3 भाग आम्ल आहे, 1 भाग पाणी. दुसऱ्या कंटेनर मध्ये 5 भाग आम्ल आहे, 3 भाग पाणी, आणि दोघी मिक्सचर किती किती घ्यायचे. आता हे किती लिटर घ्यायचं, हे किती लिटर घ्यायचे, किंवा हे किती भाग घ्यायचे, हे किती भाग घ्यायचं, यांचा अनुपात कळायचा आपल्याला. समजलं? समजा हे 4 लिटरचा एक कंटेनर असेल, 4 लिटरचा, त्याच्यामध्ये 4 लिटर मध्ये या 3 लिटर आम्ल आहे, 1 लिटर पाणी. समजलं? या 8 लिटरचं समजा, याच्यात 5 लिटर आम्ल आहे, 3 लिटर पाणी. समजलं? मग आता यांना कसं मिश्रित केलं पाहिजे, म्हणजे आम्ल 2 लिटर आणि पाणी 1 लिटर, म्हणजे 2 भागाला पाहिजे ते 1 भागाला पाहिजे. इथे काय करायचं, जेव्हा अशा मिश्रणांचं मिश्रण करायचं असतं आणि एक तिसरं मिश्रण पाहिजे असतं, तेव्हा कुठला तरी एक घटक तुम्ही गृहीत धरायचा. पहिली स्टेप काय, कुठला तरी एक घटक. कोणता घटक, इकडे आम्ल आणि पाणी 2 घटक आहेत, यांच्यापैकी एक तर आम्ल गृहीत धरा, एक तर पाणी गृहीत धरा. समजलं? मी आम्ल गृहीत धरतो, आम्ल गृहीत धरला तर आपल्याला इथे 3 गोष्टी लागतात बघा. मधली एक गोष्ट असते की आलं पाहिजे ते
पहिली आणि दुसरी अशा गोष्टी असतात. बरोबर? पहिल्या कंटेनर मध्ये आम्ल आहे, किती भाग आहे? आम्ल किती आहे? 3 भाग आहे. किती टोटल भाग आहे? आणि 3 भाग आहे ना 1 भाग, म्हणजे टोटल भाग 4 आहे. त्या 4 भागांपैकी आम्ल किती आहे? 3 भाग. 4 भागांपैकी आम्ल किती आहे? 3 भाग. इथे टोटल भाग किती आहे? 8. या 8 भागांपैकी आम्ल किती आहे? 5. काय गृहीत धरायला सांगितले मी? एकच कुठला तरी घटक. एकच. आता इथे आम्ल होतं, गृहीत धरलं मी. पाणी जर गृहीत धरलं असतं तर इथे काय आलं असतं? पाणी किती आहे? 4 भागांपैकी 1. इथे 8 भागांपैकी 3 असं आलं असतं. ते सोडून सांगतो मी. पण हे गृहीत धरलं म्हणजे काय? आता आम्ल किती आहे पहिल्याच्या? 4 भागांपैकी 3. लिहिलं इकडे. हे आम्लासाठी घेतलं. 4 भागांपैकी 3. हे आम्लासाठी. तिचं उत्तर तेच आहे. जर दोघी मिश्रण केल्यानंतर किती आलं पाहिजे ते आपल्याला कळायचं असेल तर तुम्ही कुठला तरी एक घटक घेतला तर पहिलं पहिलं लिहायचं फक्त 4 पैकी 3. दुसऱ्यामध्ये आम्हाला किती? 8 पैकी 5. झालं? आता मिळालं किती पाहिजे ते? हे मिश्रण किती पाहिजे? तिच्यामध्ये आम्ल 2 भाग पाहिजे. टोटल किती भाग आहे? 3. म्हणजे 3 पैकी 2 पाहिजे. 3 पैकी यांची वजाबाकी करा. तुम्ही इथे कर 3/4 वजा 2/3. इथे 5/8 वजा 2/3. आता इथे मायनस आम्हाला मायनस करायला तरी मायनस 5×3 = 15 आणि 8×2 = 16. वजाबाकी करायची ना आपल्याला, अंतर काढायचं. वेगळी झालं 5×3 = 15, 8×2 = 16. हे 16 वजा 15 एक 8×3 = 24. समजलं काय? 3×3 = 9, 4×2 = 8. म्हणजे एक आलं. समजलं? किती? 4×3 = 12. झालं? समजलं काय? आता किती झालं ते? 1/24 आणि 1/12. 12 इकडे वाढवा, 24 इकडे वाढवा. म्हणजे किती आले ते? हे समजलं का? इकडे झालं. हे समजलं का? हे बघ. हे काय लिहिलं मी ते समजलं का? आपल्याला याचं अंतर काढायचं. म्हणजे यांचं अंतर इकडे. यांचं अंतर कसं येईल? याच्यातून आवाज आला. काय आहे तो? 3/4 मध्ये 2/3 वजा. इकडे लिहिला. इकडे घेऊन 4×2 = 8. इकडे घेऊन 4×2 = 8. हे घालण्याचा पुढाकार होता. म्हणजे 9 वजा 8 म्हणजे 1/4 12. असं तरी इकडे किती आलं? 1/12. आणि इकडे किती आलं? तर हे 5/8 वजा 2/3 करू. 5/8 वजा 2/3. 3×5 = 15. 8×2 = 16 वजा 16. 8×15 वजा 16 म्हणजे वजा 1 येतो. तो वजा नाही घ्यायचा, उत्तर काढायचं फक्त. 1/24. इकडे किती आलं? असं लिहू आपण. म्हणजे इकडे लिहू. हे 1/24. हे झालं त्याचं गुणोत्तर. कारण गुणोत्तर हे अपूर्णांकांचं आहे. आपण काय करतो? याचा छेद इकडे, याचा छेद इकडे, विरुद्धकडे पाठवतो. मग हा 12 इकडे पाठवतो. 24 तिकडे पाठवतो. म्हणजे किती झाला? 12 × 12 म्हणजे 12 म्हणजे किती होईल ते? 1:2. म्हणजे तुम्हाला 2:1 या प्रमाणात आम्ल हे मिळण्याआधी 1:2 मध्ये हे 2 मिक्सचर मिळवायला लागतील. म्हणजे काय? तर हे जे मिक्सचर आहे, हे जे कंटेनर आहे, हे एक भाग आणि हे 2 भाग. म्हणजे जर 1 लिटर असेल तर हे 2 लिटर ऍड केलं तर मग तुम्हाला हे प्रमाण मिळेल. समजलं? 1:2 या प्रमाणात तुम्हाला मिळवावं लागेल. आणि समजा आपण लक्ष द्या. पहिलं कंटेनर आहे, हे दुसरं कंटेनर आहे. याच्यामध्ये आम्ल आणि पाण्याचं प्रमाण किती आहे? 3:3 असं आहे. याच्यामध्ये
आम्ल आणि पाण्याचं प्रमाण 5 असं आहे. आता आपण पहिले आम्ल गृहीत धरलं होतं आणि इथे ते पाहिजे जे हे मिश्रण हे दोघं एकत्र केले की मग हे जे मिश्रण मिळणार आहे तिसरं, यांच्यामध्ये आम्ल आणि पाणी किती पाहिजे आपल्याला? 2 असं पाहिजे आपल्याला. आता लक्षात घ्या की आता हे पाहिजे आपल्याला, यांच्यापैकी काय पहिले आम्ल धरलं, एका दोन उत्तर पाणी धरलं. आता पाणी घेऊ इथे फक्त पाणी ना, एक तर पाणी घ्या, एक तर आम्ल घ्या. आणि हे जे मिळतच ते तुम्ही वजाबाकी केली, फरक काढला की तुम्हाला हे मिळतं. मग हे किती आहे? पाणी इथे एक पहिल्या कंटेनर मध्ये एक भाग आहे. किती भागांपैकी टोटल भाग किती? 4. 4 पैकी एक भाग झालं. इकडे किती आहे पाणी? 3 भाग आहे. किती भागांपैकी? 5 आणि 3 8, म्हणजे 8 पैकी 3 भाग झालं. आता हे दोघी मिक्सचर करू. मिळालं किती पाहिजे? तर पाणी एक भाग, टोटल भाग 3, म्हणजे 3 भागांपैकी एक भाग पाणी मिळालं पाहिजे. आता यांची वजाबाकी इकडे लिहू, यांची वजाबाकी इकडे लिहू. यांची वजाबाकी करू अशी 1/4 वजा 1/3 म्हणून इकडे त्याला 4 आहे का 4, 3 आहे का 3, 3 वजा 4/4 असे म्हणजे काही 1 वजा 1/12 म्हणजे 1/12 ते वजा नाही घ्यायचं, जे हे आलं 1/12. आता यांचा वजाबाकी यांची 3/8 वजा 1/3, 3 त्रिक 9 वजा 8 आहे 8, 8 त्रिक 24 म्हणजे 1/24. ही जी वजाबाकी येते 1/24 जे असं आलं. आता आपण एक छेदातले असले तर याचा छेद तिकडे पाठवतो, तिथचा छेद इकडे पाठवतो. हे काय नेमकं असं आहे बघ, 1/24 छेद 1/12 असं आहे ना ते. असं होतं 12 वर जाईल 24 खाली, आई इकडे जाईल, आई इकडे येईल, इकडे 12 आला, इकडे 24. मग हे किती आला? 12 1 12 12 2 24 म्हणजे एकाच मिक्सचर केलं असं करावं लागतं आणि मग ते उत्तर आता सर्वचे 2 मिश्रण आहेत. पहिलं मिश्रण याच्यामध्ये पाणी आणि साखर, दुसरं मिश्रण आहे याच्यात पाणी आणि साखर, आणि तिसरं मिश्रण हे किती याच्यात पडलं पाहिजे ते हे असतं, किती याच्यात पडलं पाहिजे ते हे दिलंय का ते जसं मागे दिलं होतं ते एका दोन का इथे दिलंय का? हे कुठे असतील? याचे भाग आपण इकडे इकडे केले आणि मग इथे कोणता लिहितो? याचा भाग. आणि हे जे असेल हे जे मिळेल हे काय मिळतं? तर ज्या गुणोत्तरात ते मिश्रण मिळतं ते असतं समजलं खाली सगळ्यात खाली. आणि हे कोणतं असतं? तर याच्यामध्ये पाहिजे असतं आपल्याला इतक्या गोष्टी पाहिजे. मागचं गणित बघा, तिच्यात दिलं होतं की इतक्या गुणोत्तरामध्ये तितक्या याच्यामध्ये ते दिलेलं आहे, आम्ल आणि पाणीचं ते दिलेलं आहे. आणि ते किती असलं पाहिजे आम्ल आणि पाणी ते दिलेलं आहे की 2:1 आम्ल आणि पाणी असलं पाहिजे असं दिलं होतं तिथे. किती असलं पाहिजे ते इथे, आणि किती याच्यात मिळवावं लागेल प्रमाणात मग ते खाली येतं. मग विचारलं होतं किती प्रमाणात मिळवावं लागेल, मग ते आपण काढलं इथे, ते उत्तर होतं. लक्ष आलं? आता इथे काय वेगळं ते सांग. पाणी आणि साखरचं प्रमाण पहिल्या याच्यात किती आहे? 4, दुसऱ्यात किती आहे? 3. आता तो काय म्हणतोय की दोघं मिश्रणे अनुक्रमे 1-2 प्रमाणात मिश्रित केले गेले. दोघं मिश्रण जे होते एकाच 2 प्रमाणात मिश्रण केले गेले, म्हणजे याचा एक भाग आणि याचे 2 भाग मिश्रण केले गेले. किती पडले असं दिलंय का त्याने? म्हणजे किती पडलं त्याच्यामध्ये किती साखर असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे असं दिलंय का त्याने? तो काय म्हणतो की मिश्रण केले गेले. मागच्या गणितात काय होतं की ते मिश्रण किती प्रमाणात करावं लागेल असं विचारलं होतं, आपण ते खालचं उत्तर काढलं होतं. म्हणजे पहा इथे आता मी काहीतरी गृहीत धरतोय, पाणी पाणी गृहीत धरलं म्हणतो इथे पाण्यात
किती इथे पहिल्या याच्यामध्ये भाग 7 पैकी 3 आहे. इथे किती आहे 5 पैकी 3 पाणी. समजलं? 7 पैकी 4 आहे आणि हे 5 पैकी 3. समजलं? त्याला काय आता इथे किती प्रमाणात मिश्रण केले गेले ते एकास 2 म्हणजे हे एकास 2 असे मिश्रण केले गेले. आता तयार मिश्रणात पाणी आणि साखरेचे प्रमाण किती असेल? मग पाणी आणि साखर दिले ना, तर इथे इथे पाणी आणि इथे साखर. इथे टाकता येईल तयार केलेल्या मिश्रणात किती असेल प्रमाण, म्हणजे हे प्रमाण विचारलं आपल्याला. म्हणजे हे इथलं विचारलंय, हे माहिती आहे का आपल्याला? इथे उत्तर येते आपल्याला. आता हे 2 केव्हा मिळतील? यांची वजाबाकी केल्यावर. यांची वजाबाकी केल्यावर 2 मिळतील. यांची वजाबाकी केल्यावर 1 मिळेल. लक्षात आलं? यांची वजाबाकी केल्या 4/7 वजा x बरोबर किती होईल? 2 होईल. 4/7 वजा x इकडे आणि इकडे काही 3/5 वजा x. आता मला इथे हा जो x असेल हा एक कोणाच्या तरी पेक्षा मोठा लहान. इथे मायनस उत्तर आलं, तिथे मायनस काही घ्यायचं. आता बघ हा लहान आहे समजा, असं गृहीत धरू आपण. हा लहान आहे, हा मोठा आहे. मग याच्यातून हा वजा होईल बरोबर आहे. पण इथे यांची वजाबाकी काय घ्यावं लागेल आपल्याला? मोठ्यातून लहान करावं लागेल. मोठ्यातून लहान. मग याच्यातून हा वजा करू. एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी x वजा. समजा असं आहे, 15 रुपयाची वस्तू 20ला 17ला पाहिजे पाहिजे असं म्हणू. याचं प्रमाण कसं? इथे याच्यातून हा वजा करू आपण मोठ्यातून आणि इथे याच्यातून प्लस करायला पाहिजे. कसं केलं आपण? इथे याच्यातून हा गेला आणि याच्यातून इकडे हा गेला आणि इकडे याच्यातून हा. समजलं? आणि हे किती असलं पाहिजे? तर हे एकाच 2 मिश्रण केलेलं एकाच 2. समजलं? मग हे एकाच 2 म्हणजेच हे एकाच 2 म्हणजेच हे म्हणजे काय ते बघा. 3/5 वजा 1 याचा अनुपात त्याच्याशी याचे गुणोत्तर x 4/7 एकाच 2 म्हणजे काय ते बघा. 3/5 वजा x छेद x वजा 4/7 बरोबर 1 छेद. असं आलं. समजलं का? हे इतकं प्रमाण होते ना याच्यात मिळवतं. आता याला इकडे वाढवा, हा इकडे वाढवा, किती येते उत्तर? 2 इकडे आला, 2 याला गुणिले बेत्री 6/5 वजा 2 गुणिले बरोबर. हा किती होईल? हा x तिकडे गेला 1 ला गुणिले. आता आपण हा वजा 2x तिकडे पाडू, x अधिक 2x होईल म्हणजे 3x येईल उत्तर. हा वजा 4/7 तिकडे पाडू म्हणजे बेरीज होईल म्हणजे 6/3 वजा 4 प्लस 1 त्याच्यामध्ये हे बेरीज करून घ्या. तुम्ही 2 छेद 2 जरी उत्तर काढलं तरी चालेल ना. 6/3 म्हणजे काय? 6/3 कुठे होतं? 6/5 होता ना. 5 होता ना. 3/5 नाही किती झालंय? 6/5 अधिक 4/7 7 7 42 5 24 22 बरोबर. हे किती? एक्स किती आला आपला? 3 इकडे पाठव. एक्स बरोबर आहे 22 सोप्या पद्धतीने सांगतो. पण हे गणित मागच्या गणितापेक्षा वेगळे. कसं वेगळे? तर इथे तो किती प्रमाणात ऍड करतोय ते दिलेलं आहे आणि ते किती मिळेल ते विचारलेलं. समजलं? किती मिळेल, किती असेल त्याच्यामध्ये पाणी आणि साखरेचं प्रमाण किती असेल ते विचारलेलं.
म्हणजे तेच ते मधलं विचारलेलं. याला आता एक गोष्ट बघली पहिलं काय दिलं त्याने पाणी आणि साखर, दुसरं पाणी आणि साखर. पहिलं पहिल्यामध्ये किती पाणी झालं? 4 असते. त्याच्यात किती आहे? कसं आहे? यापैकी कुठलाही एक भाग घ्यायचा. पाणी किती आहे याच्यामध्ये मग? टोटल भाग किती आहे? टोटल भाग किती आहे? किती? 7 पैकी 4 भाग. किती? पाणी. इथे पाणी किती आहे? 5 पैकी 3 भाग. झालं? साखर किती इथे? टोटल 7 पैकी 3. इथे साखर किती आहे? 5 पैकी 2. हे झालं आता. म्हणजे पाणी साखर आपल्याला वेगवेगळं करता आलं की इथे पाणी 4/7 आहे, इथे पाणी 3/5 आहे. आता यांना तो एकत्र करतोय. यांना एकत्र करतोय म्हणजे काय करतोय? याचा अनुपात काढायचा ना आपल्याला, या दोघांना एकत्र करतोय. तो काय करतोय? याचा एक भाग घेतोय आणि याचे 2 भाग घेतोय. एकत्र करताना याचे एक भाग घेतोय, त्याचे 2 भाग घेतोय. मग त्याच्यात पाणी आणि साखरेचं प्रमाण किती असेल ते विचारलं. आता याच्यामध्ये पाणी किती आहे? 4/7 भाग. त्याचा एक भाग म्हणजे गुणिले 1 कसं असेल? प्लस ह्या पाण्यामध्ये हे जे आता नवीन मिश्रण तयार होईल याच्यामध्ये हे पाणी आहे आणि साखर आहे. पाणी आणि साखर त्यांचं गुणोत्तर विचारलं. म्हणजे पाणी किती आहे? पहिल्या भागामध्ये 4/7 आहे आणि त्याचा किती भाग घ्यायचा आहे? 1. प्लस इथलं जे पाणी आहे दुसऱ्या याच्यामधलं ते किती आहे? 3/5. त्यातला किती भाग घ्यायचे? 2 भाग घ्यायचे. म्हणजे 3/5 2 वेळा घ्यायचे. डबल घ्यायचे म्हणजे 2 वेळा. आता इकडे पहिल्या कंटेनर मध्ये साखर किती आहे? 3/7. याचा किती घ्यायचा? 1 भाग म्हणजे गुणिले 1. म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल पण ते समजणे आली. आता इथे साखरेचा किती भाग आहे? 5 पैकी 2. घ्यायची किती आहे त्याला? 2 वेळा घ्यायची म्हणजे गुणीला 2 करावं लागतं. परत लक्ष द्या काय म्हणतोय. इथे पहिले भाग वेगवेगळे केले, पाणी वेगळं साखर वेगळं असे केले. आता यांना एकाच 2 या प्रमाणात मिळवायचे. म्हणजे काय? पाणी पाण्यात उदाहरणार्थ बघा, इथे 30 लिटरचं मिश्रण आहे, इथे 40 लिटरचं मिश्रण. समजा ना, या 30 लिटरच्या मिश्रणामध्ये पाणी आणि साखर घेतो. पाणी 20 आहे, समजा हे 2 असतील. पाणी 20 आहे आणि 10 आहे. 2 असेल 10 आहे असं आहे समजा. आणि याच्यामध्ये पाणी 30 आहे आणि साखर 10 आहे असं आहे. आपण काय करू? या पाण्यात हे पाणी मिक्सर करू. म्हणजे पाणी अधिक पाणी म्हणजे 20 अधिक 30 हे 50 आणि साखरमध्ये 10 अधिक 10 हे 20 करू. हे पाणी आणि साखरचा गुणोत्तर मिळून म्हणजे 5 7 वेळी जर मिक्सर केलं तर कळतंय का काय म्हणतोय मी? हे 30 लिटरचं मिश्रण आहे, हे 40 लिटरचं मिश्रण आहे, याच्यात 20 लिटर पाणी 10 लिटर साखर आहे. समजा या याच्यामध्ये 30 लिटर मध्ये 40 लिटर मध्ये 30 लिटर पाणी आहे आणि 10 लिटर साखर आहे. दोघी विचार एकत्र केले 30 लिटर आहे 40 लिटर म्हणजे 70 लिटर. पण आपल्याला पाण्यात साखर किती असेल त्यासाठी वेगळं करावं लागेल की याच्यात नेमकी किती आहे. पाण्यात पाणी म्हणजे 50 लिटर हे पाणी मिळालं. साखर किती आहे? 10 20 म्हणजे 5 ते डायरेक्ट दिलं नाही आहे त्याने इतके लिटर वगैरे दिले भाग दिलेले. तर आपण काय केलं इथे की आपल्याला आता पाणी आणि त्या साखरेचं प्रमाण ते विचारले. मिश्रण केल्यावर काय होईल ते विचारले. आता ते मिश्रण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यांचं पहिले स्पेशल भाग काढावे लागतील की एक किती म्हणजे लिटर मध्ये काढता येईल का आपल्याला कंपॅरिझन साठी काही नाही. आपण काय केलं? पाणी किती याच्यात? 7 भागांपैकी 4 म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 7 भागांपैकी 4. दुसऱ्यामध्ये पाणी किती आहे? 5 भागांपैकी 3 झालं. आता आपल्याला हे मिक्सचर करायचं. आता हे पाणी आणि हे पाणी मिक्सचर केलं म्हणजे ऍड केलं झालं. 4/7 अधिक 3/5 ऍड केलं. पण त्यांचं प्रमाण मिक्सचर करताना त्यांनी दिलंय की ते अनुक्रमे एका 2 प्रमाणात मिश्रित केले गेले. म्हणजे पहिलं एक भाग घ्यायचा म्हणजे 4/7 एक भाग म्हणजे गुणिले आणि ह्या दुसऱ्याचा 2 भाग घ्यायचा म्हणजे 2 आहे ना, या 3/5 2 हे झालं पाणी. सेम साखर पहिल्याच्या 3/7 आहे
ती एक भाग घेतली आणि दुसऱ्याने 2/5 येतं ते 2 घेतले बस. हे पाणी आणि साखर हे सोडवलं की तुम्हाला प्रमाण मिळेल. कसं सोडवायचं बघा. हे किती आलं 4/7 हे 3 गुणे 6/5 किती आलं 3/7 अधिक 4/2 आता इथे हे 16 हा इकडे 5×4 = 20 हे 7×7 = 42 हे 7×5 हे झालं. इथे काही 5×3 = 15 7×4 = 28 आणि 15 किती होते 28 आणि 15 43/35 झालं. बरोबर आहे 35 घेतले वर किती आले 62 एक मिनिट इथे 2 राहिला ना 62 आणि 43 म्हणजे 62 43 असं प्रमाण घ्यावं. म्हणजे हे प्रमाण 62 43 आता इथे भागले जाते ना आपला जातोय का इथे भाग 43 मूळ आला म्हणून इथे 62 43 म्हणून हा प्रश्न वारंवार येतो. हे आहे. दूध आणि पाणी हे मिश्रण असं घेऊया. आणि 4×3 आणि 2 या प्रमाणात आहे. या 2 पात्रांमध्ये मिश्रण एकत्र मिश्रित करावे. जेणेकरून त्यात अर्धे दूध आणि अर्धे पाणी आता याच्यामध्ये किती याच्यात मिश्रण करावे हे पहिले होतं. किती असलं पाहिजे किती असलं पाहिजे आणि किती याच्यात मिळवलं पाहिजे शेवटी असतं. किती असलं पाहिजे तर अर्ध असलं पाहिजे त्याचा अर्ध अर्ध
लक्षात पहिलं ए पात्र आहे, दुसरं बी पात्र आहे. ए मध्ये दूध आणि पाणी, दूध आणि पाणी. ए पात्रात किती 4 किती 2 हे दोघी मिक्सचर करायचे. किती प्रमाणात करायचे आपण असं करतो. किती प्रमाणात करायचं ते इथे मिळतं. किती प्रमाणात मिक्सचर करायचंय ते इथे मिळतं. कोण मिक्सचर करायचे ते इथे द्यायचे. कोण मिक्सचर करायचे ते हे. याच्यापैकी काय लिहायचं मिक्सचर जर असलं तर तुम्हाला सांगितलं एकच कुठला तरी कंटेंट घ्यायचा. दूध पाणी आहे, दूध पाणी आहे, दूध पाणी पैकी एकच घ्या. तुम्ही दूध घेतलं नंतर तर इथे दूध किती आहे 4 भाग आहे. टोटल भाग किती आहे 7. म्हणजे 7 पैकी 4 भाग आहे. आणि इथे किती आहे 2 भाग आहे. किती भागांपैकी 2 आणि 5 भागांपैकी म्हणजे 5 भागांपैकी 2 भाग झालंय. आता किती पाहिजे म्हणजे किती मिश्रण किती गुणोत्तरात मिश्रित केले पाहिजे ते इथे मिळणार. म्हणजे आता हे दिलेलं असलं पाहिजे. हे काय असतं तर ते म्हणजे त्याच्यामध्ये आता हे किती असलं पाहिजे. असलं किती पाहिजे किती प्रमाण असलं पाहिजे ते म्हणजे हे किती असलं पाहिजे तर अर्ध दूध आणि अर्ध पाणी असलं पाहिजे. अर्ध दूध आणि अर्ध पाणी त्यांना असं डायरेक्ट याच्या आधीच्या आधी कधी त्यांनी घालून दिलेलं होतं ना 2:1 असं पाहिजे. अंड आणि पाणी 2:1 पाहिजे असं होतं. इथे म्हणताय की अर्ध 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 असलं म्हणजे कोणतं गुणोत्तर असलं अर्ध अर्ध इथे दूध आहे पाणी हे अर्ध अर्ध असलं पाहिजे. अर्ध अर्ध याचा अर्थ काय जिथे अर्ध अर्ध असेल किंवा बरोबर असेल ते बरोबर आहे. तिथे गुणोत्तर असते एक असेल तिथे असतं एकाच हे अर्ध. टोटल किती भाग आहे दुधाचे टोटल दूध पाणी मिश्रणचे किती भाग आहे दूध त्याच्यापैकी दूध किती आहे 1 भाग. पाणी किती येते 2 पैकी 1 भाग. अर्धा अर्धा झालं ते बघा इथे किती असले पाहिजे त्यामध्ये घटक किती असले पाहिजे अर्धे अर्धे तुला अर्थ हात होतो एकाच. जर त्याने असं म्हटलं की दोघींचं प्रमाण सारखं असलं पाहिजे. दोघींचं प्रमाण सारखं असलं म्हणजे काय समजा 5 लिटर आहे 5 लिटर आहे 5-5 कट गेले हेच उत्तर आहे ना एकाच. त्याला हे 50 लिटर होतं हे 50 लिटर दोघी कडलं एकाच एक उत्तर आहे. तिथे असे शब्द असतील अर्धे दूध अर्ध पाणी आहे वगैरे तर तिथे असं गुणोत्तर असतं एकाच एक. मग इथे आपण आता किती असलं पाहिजे ते दूध 1 भाग किती भागांपैकी 2 म्हणजे 2 भागांपैकी. आता इथे सिंपल आहे मग आपल्याला हे काढायचं आहे. 4/7 कसे करा वजाबाकी जर आली म्हणजे वजा उत्तर आलं तर प्लस घ्या. 5 आहे का 5 हे जुने 4 5 वजा 4 5 जुने 4 5 वजा 4 म्हणजे 1/10 आले इकडे किती 4 जुने 8 7 आहे 7 8 8 झालं. मग 1/10 8 8 8 वजा 1 8 वजा 7 आता वजा इकडे वाढतो 10 इकडे वाढतो 7-5 या प्रमाणात ते मिश्रण करावं. ते कळलं नसेल तर विचार
झालं. जर इथे पाणी घेतलं असतं तुम्ही, तर काय झालं असतं? इथे पहिल्या ह्याच्यात पाणी किती आहे? 3 भाग आहे 7 भागांपैकी. इथे पाणी किती आहे? 3 भाग 5 भागांपैकी. आता हे पाणी घेतलंय आता, समजलं? आणि इथे किती असलं पाहिजे? एक असं एक आहे ना, अर्ध अर्ध, म्हणजे 1 भाग 2 भागांपैकी. असं करावं लागतं. समजलं? हे सोडवा. 3/7 वजा 1/2. 3/5 वजा 1/2. याला बेत्रिक 6. 5 आहे का? 6 वजा 5. 5×10. किती आहे? 3×6 आहे का? 6 वजा 7 म्हणजे वजा इथे पण एकच घ्या. एक चित्र ते झालं ते. वजा इकडे इकडे 10. हेच प्रमाण आहे. समजलं? दोन मिनिटं घेतलं हे आता. त्या मागच्याचं मागचं मागचं हे खूप वेळा विचारले गेले. त्या मागचं जे होतं ते एकदा ग्रुप डी मध्ये विचारलं आणि बाकी कोण होते गाडगे महाराज माहिती आहे का? कोणत्या भागातले होते तिथं? कोणत्या भागातले होते गाडगे महाराज? कुठल्या भागातले होते? इतकी माहिती? विदर्भ नाव ऐकलंय? विदर्भ कोण आहे विदर्भातलं? तुम्हाला माहिती नाही गाडगे बाबा कुठले? गाडगे बाबा कुठले होते त्याची माहिती? कुठले होते? अमरावतीला एक युनिव्हर्सिटी आहे, तिचं नाव काय? गाडगे महाराजांचं नाव आहे ना तिला? समजलं का? त्या भागातले असतील म्हणून तिथे नाव दिलंय. आता जळगावला युनिव्हर्सिटी, ते कवयित्री बहिणाबाई चौधरी.
दोन बहिणाबाई चौधरी, एक आहे संत बहिणाबाई आहे ते वेगळ्या, आणि एक आहे कवयित्री. दोघांना वाटतं दोघी सारखे आहे, दोघी सारखे नाही. आणि दोघी कविता करता. कविता म्हणजे एक अभंग करतात. गाडगे महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याची दखल इतिहासाने खूप जास्त घेतलेली आहे. आणि हा माणूस कर्तृत्वावर हे होता, म्हणजे कर्तृत्वावर लक्ष येणार. ज्ञान पाहिजे नाही जास्त. त्यांची कीर्तनं व्हायची, ते बोलायचे त्याच्यामध्ये बोलायचे. आणि जिकडे जातील तिकडे कृष्णाचं नाव घ्यायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, हे त्यांचं भजन आहे. तुम्ही जर युट्यूबवर टाकला आता ओरिजिनल साऊंड, तर एक मला वाटतं कीर्तन अवेलेबल आहे त्यांच्या आवाजातलं. ते काही ते बोलतायत आणि मग ते गोपाला गोपाला थोडस काही बोललं की लगेच गोपाला गोपाला, असं ते असा प्रकार होता त्यांच्या कीर्तनाला. त्यांना कोणी ओमनी माहिती ना, ओमनी वगैरे अशी गाडी घेऊन दिली होती कोणी प्रवास करायला. ते पायी पायीच फिरायचे, झाडू सोबतच जायचा. गाडगं होतं ना सोबत. गाडगं म्हणजे मातीचं भांडं. ते त्याच्यामध्ये ते भिक्षा म्हणजे भिक्षा नाही होती ती काहीतरी काम करायची समोरच्याच आणि मग त्याला त्याचा मोबदला म्हणायचे, म्हणजे त्याला गाडगे बाबा म्हणायचे. आपल्याकडे अनेक योजना गाडगे महाराजांच्या नावावर नाही. माहिती आहे तुम्हाला कोणती योजना आहे? गाडगे बाबा, संत गाडगे बाबा, माहिती नाही? हे विचारला तो हा प्रश्न. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचं नाव ऐकलंय का? गावात खेडेगावातले कोण कोण आहे? ते खेडेगावामध्ये हा बोर्ड असतो. प्रत्येक असा महाराष्ट्रातले तुमचं खेडेगाव असेल तर मग तुमच्या सरपंचाला सांगा काय रे आपलं गाव अभियंता आलं पाहिजे ना. ते नाही झालं स्वच्छ चालेल, गावाच्या बाहेर कशी सुगंध आले चालतील, पण अभियंता आलं पाहिजे आपल्याकडे. गाडगे महाराजांचं ते होतं. विशेष म्हणजे गाडगे महाराजांचा प्रभाव इतक्या मोठ्या मोठ्या लोकांवर होता की आपल्याला विश्वास बसणार नाही. त्या काळातले सर्वात मोठे कायद्याचे अभ्यासक कोण होते? त्या काळामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास झालेला कायद्याचे अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर होते. यांच्यावरही गाडगे बाबांचा प्रभाव होता. मला अनेक त्यांच्या गोष्टी मिळतात आपल्याला त्यांच्या चरित्रात. ज्यावेळेस बाबासाहेबांनी असं ठरवलं की आता धर्मांतर म्हणजे मला दुसऱ्याचा पंथ स्वीकारावा लागणार आहे, कारण इकडे आपल्याला जर काही कोणी भाव देत नाहीये आणि आपल्या लोकांना जर चांगलं करायचं असेल आपल्याला करावं, तर त्यांचा निर्णय होता तो स्वतःचा. तो चांगला की वाईट तो तुम्ही न ठरवायचा, तो काही हे नाही. आणि तुमच्या वैयक्तिक ठेवून घ्यायचा. जे महान लोक असतात हे जे कामं करतात ते विचार करूनच करतात, आणि तेही माणसं असतात. त्याच्यामुळे ते कधी काहीतरी बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. तुम्ही जर त्यांचे पूर्ण चरित्र वाचलं तर घडी इकडे काहीतरी बोलतात, घडी तिकडे काहीतरी बोलतात, असं प्रत्येक महापुरुषाचं असतं. त्यांना ती परिस्थिती आली, पण ते दुविधेत होते. आता घेऊ काय ऑफर, काय घेऊ? त्यांच्याकडे ऑफर आल्या वेगवेगळ्या. शीख लोक आले, बाबासाहेब तुम्ही आमची इच्छा द्या, आमच्या इच्छा आणि शीख पंथामध्ये आम्ही तुम्हाला घेऊन देऊ असं. मुसलमान आले, हे ख्रिश्चन आले, बाकी सगळे. मग गाडगे बाबांचा त्यांनी सल्ला घेतला की काय केलं पाहिजे. गाडगे बाबांनी असं म्हणतात, त्यांना सल्ला दिला की हो स्वीकारायचाच आहे तर भारतीय भूमीतला कोणता तरी पंथ स्वीकारा. असं आता नक्की इथे माझा अभ्यास थोडा कमी, पण असं सांगितलं भारतीय पंथ स्वीकार. मग भारतीय पंथ कोणते होते इथले? एक ज्याच्यात आहे तिथं तुला राहायचं नाही. मग उरले दोन आता मोठे मोठे, एक होता जैन आणि एक होता बौद्ध. यांच्यापैकी एक पंथ तू असा तो एक सल्ला होता आणि तो त्यांनी ऐकला. समजला? कारण हे भारत भूमीतून निघालेले गोष्टी. आता याचा इतिहासाशी काय संबंध आहे? जर तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास अभ्यास केला तर अश्मयुगातून जेव्हा आपण भारतात येतो तेव्हा लगेच भारतात आल्यानंतर आपल्याला दोन पंथ दिसतात आणि दोघी एकमेकांचे कंटेम्पररी, म्हणजे काय, ते एकमेकांचे समकालीन. कोण? गौतम बुद्ध आणि महावीर जैन. हे जे जैन होते हे 24वे तीर्थंकर होते. महावीर जैन जे 23 जण आधी झालेले होते. ऋषभदेव वगैरे त्यांनी परंपरा सुरू केली होती. पण गौतम बुद्धाचं तसं नव्हतं. हा राजाचा मुलगा आहे, महावीर पण राजाचा मुलगा आहे बरं का. दोघी राजे, क्षत्रिय दोघी, समजलं? आणि या गौतम बुद्धांना असं आलं की आपल्याला एक जीवनाचं रहस्य वगैरे काय शोधायला ते बाहेर पडले आणि सगळ्यांकडनं कोणाकडनं काही शिकले, कोणाकडनं काही शिकले, कोणाकडनं काही शिकले. आणि मग त्यांना असं वाटलं की यार आपल्याला तर काहीच मिळते. मग ते एका झाडाखाली बसले. ज्याच बोधगया म्हणून ओळखलं जातं ते ठिकाण बिहारमधलं, बोध मिळालाय तिथे म्हणून बोध गया. तर तिथे नंतर नालंदा युनिव्हर्सिटी तिथे स्थापन केली होती.
कुमारगुप्त नावाचा एक गुप्त वंशातला एक मोठा सम्राट झाला होता. त्याने ते नालंदा युनिव्हर्सिटी सुरू केली होती. नंतर मग ती युनिव्हर्सिटीची अशी तशी करणारा बख्तियार खिलजी नावाचा एक माणूस होता. तो इकडे आला आणि त्याने ते युनिव्हर्सिटी तोडली, कारण त्यांना वाचता येत नाही होतं, ते रानटी होते. मग आता ज्याला वाचता येत नाही, ज्याला काही येत नाही, ते अभ्यास करणाऱ्याचा कार खाता की नाही. मग ते एक काय अभ्यास करते त्यांना तोडून टाकली, जाळून टाकली. खूप महिन्यापर्यंत तेही जळत होती, जसा तक्षशिलाच आहे तसं. पण तिथे गौतम बुद्ध गेले, तिथे त्यांना ते आजही ते झाड आहे म्हणतात, ते त्या ते नसेल ते, पण आहे ते तिथे आता नालंदा युनिव्हर्सिटी उभी राहते. पण हे जे दोन जण आहे, यांचे जे पंथ आहे, यांनी जे तयार केलं, नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, गौतम बुद्ध हयात असताना त्यांचे फॉलोअर काही होते. गौतम बुद्ध जसे गेले त्यांच्यानंतर त्यांचे जे फॉलोअर आले, त्यांनी दोन ग्रुप तयार केले, एक महायान आणि हिनयान असे दोन पंथ तयार केले. त्याच्यात एक प्रश्न होता एक, की सम्राट अशोक नेमका कोणता पंथ मानणारा होता? तो हिनयान पंथ जो आहे तो त्याला मानणारा होता. समजलं? त्याचा प्रसार त्याने केलेला आहे पूर्ण, म्हणजे ह्या पूर्ण जगामध्ये प्रसार होण्यासाठी दोन जण कारणीभूत आहे. गौतम बुद्धांचा जो प्रसार झालेला आहे ना, त्या बुद्ध परंपरेचा, तर तो एक सम्राट अशोक. आता अशोकचा आजोबा जो होता त्याचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य. हा चंद्रगुप्त मौर्य कोणाला मानणारा होता? तो होता जैन. कोण होता तो? जैन, महावीरला मानणारा. जेव्हा त्याला असं वाटलं शेवटचं त्या चंद्रगुप्ताला, आपण आता आहे ना मरणार आहे. आजही जैन मध्ये एक परंपरा आहे, त्याला संथाला काहीतरी म्हणतात, की आता मी माझे शेवटचे दिवस मी आता मरावर आहे, तर ते काय करतात, अन्न पाणी सोडून देतात, डायरेक्ट खाणं पिणं बंद. 1 महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात मरून जातात. त्यांना कळतं की आता आपण मरणार, तर हाल नाही आले पाहिजे म्हणून ते खाणं पिणं सोडून देतात. ती एक, तर हा चंद्रगुप्त मौर्याला समजला होता की भाऊ आपले दिवस जवळ आले. तो दक्षिण भारतात इकडे आला. श्रवणबेळगोळा नावाचं गाव आहे, तिथे भद्रभाऊची ती महाभाऊ, तो नाही का भद्रभाऊची अशी मूर्ती आहे बघा, ते त्याला 12 वर्षानंतर अभिषेक करता वेगवेगळ्या यांनी, तुम्ही टाकून पहा श्रवणबेळगोळा. त्याच ठिकाणी श्री चामुंडराय करविले हे महाराष्ट्रातलं मराठीतलं पहिलं वाक्य जे म्हटलं होतं, श्री चामुंडराय करविले, ते वाक्य तिथे लिहिलेलं आहे. श्रवणबेळगोळा, श्रवणबेळगोळा कर्नाटकमध्ये. साम्राज्य चंद्रगुप्त होता, यानंच पूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. फक्त दक्षिण भारतातला एवढासा भाग सोडला, 2-3 राज्य, थोडेसे भाग, पूर्ण भारत आणि अफगाणिस्तान आणि तिकडे अशावर चंद्रगुप्ताचं शासन होतं. तो कुठेही जाईल, त्यानं काय केलं, त्याचा मुलगा होता त्याला देऊन दिलं राज्य आणि आला तो इकडे, आणि ते तिथे ते संताला प्रोसेस मध्ये त्याने अन्न पाणी त्याग केला आणि गेला. सम्राट अशोकानं त्याची पोरगी आणि पोरगा संघमित्र आणि काय नाव होते, तर राहुल संघमित्र आणि काय नाव होते, नसतं नाव, अशा 2 जणांना पाठवलं. ते श्रीलंकामध्ये गेले, इकडे तिकडे गेले प्रसार करायला. नंतर मग एक माणूस आला इकडे, त्याचं नाव होतं फाह्यान. फाह्यान प्रवासी होता, तो पिलग्रिम, पिलग्रिम ऑफ चायनीज पिलग्रिम होता, म्हणजे चीनी यात्रेकरू होता. तो आला, त्याने मग इकडे आला, इकडे लोक वगैरे बघितले, अभ्यास केला चांगला, आणि पाहिलं की हे वातावरण कसं आहे काय. गौतम बुद्धांचा अभ्यास केला, नालंदामध्ये शिकला वगैरे, संस्कृत शिकला, 15-1 वर्ष होतं मला वाटतं. आणि मग इकडनं तर काही गोष्टी घेऊन गेला. त्याच्यानंतर वन सांगाला, हा जो फाह्यान आला होता, हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या याच्यात आला होता मला वाटतं, चंद्रगुप्त 2 म्हणजे कोण, तर हा आपला काय म्हणता गुप्त गुप्त साम्राज्य होतं आपल्याकडे 2 चंद्रगुप्त आहे बरं. एक चंद्रगुप्त मौर्य, आणि तो होता मौर्य साम्राज्य, आणि एक चंद्रगुप्त 1, चंद्रगुप्त 2 हे होते गुप्त साम्राज्य. तुम्ही अभ्यास करा त्याचा एन्शियंट इंडियाचा, प्राचीन भारताचा, डोक्यात घुसतच नाही. ते सारखे नाव आहे, विक्रमादित्यच किती ना काय, आपण काय म्हणतो जाऊ झालं, डोक्यात जात नाही, आपण सोडून देतो तो विषय. पण हा अभ्यास न केल्यामुळे आपल्याला काहीच ते रिलेट करता येत, समजलं? मग आता मी गाडगे बाबांवरून तिकडे काय केला सांगा, रिलेट करत गेला ना असं सगळ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही अशी हिस्ट्री वाचणार, तेव्हा एक, म्हणजे मला काल एकाने विचारलं की जर भूगोलाचा अभ्यास कसा करू, तर तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इतिहासाचा चांगला अभ्यास करा,
पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला भूगोल, राज्यशास्त्र, नंतर अर्थशास्त्र वगैरे याचा अभ्यास आपोआप चांगल्या पद्धतीने होईल. इतिहासाचा चांगला अभ्यास केला, समजून केला, त्याचं रिलेशन ते लावता येईल नाही लावता येईल ते जाऊ द्या, पण इतिहासाचा चांगला अभ्यास केला तर बाकीच्या गोष्टींचा अभ्यास एकदम चांगला होतो. कायद्याचा अभ्यास माहिती तुम्हाला? कायद्याचा अभ्यास LLB करता लोक. कायदा म्हणजे काय? आला ना कुठून तरी आला असेल, मग भारतात कोणते कायदे होते इतिहास बघावा लागेल. तुम्हाला इकॉनॉमिकचा अभ्यास करायचा आहे, मग पहिले कोण होता इकॉनॉमिकचा कन्सेप्ट आणणार, इतिहास बघावा लागेल. तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, मग तुम्हाला अरे हे आपलं संविधानाला समजायचं, संविधान कसं त्या इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. म्हणून यांची सगळ्यांची मूळ इतिहास आहे. ज्याला इतिहास चांगला येतो त्याला हे बाकीचे विषय आपोआप येतात. म्हणून आपल्याकडे जे जे विद्वान इतिहासाचा चांगला अभ्यास करतात ती इतर गोष्टीमध्ये एकदम भारी असतात. किती ना काय क्रांतिकारक, किती ना काय मोठे मोठे नेते लोक तुम्हाला याची उदाहरणामध्ये दिसतील. लक्षात येतं? तर ते कालचा तर एकानं प्रश्न विचारला होता, म्हटलं सामायिक तुम्हाला सांगावं. आणि जर प्रश्न असतील बिंदास विचारा मित्रांनो. मला तुम्हाला काही समजणार नाही मी काय बोलला, पण हा काहीतरी बोलला एवढं तर समजलं असेल ना. बोलला बाबा, काहीतरी बोलला. समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, फाह्यान, हुआनसांग, तिसरा एक यात्रेकरू आला होता माहिती आहे? हे दोन नाव माहिती होते का तुम्हाला? फाह्यान, हुआनसांग माहिती होतं का? हुआनसांग बी नाही माहिती, फाह्यान बी नाही माहिती. माहिती पाहिजे ना, हे एक एक मार्कांचे प्रश्न आहे. तिसरा होता इटसिंग नावाचा, इटसिंग नाव होते इटसिंग, आणि हे सगळे चीनी होते. बरं, हे त्या काळामध्ये इतकं दूर प्रवास पायी पायी आले होते. विचार करा, पायी पायी आला आणि पायी पायी गेला. एक पायी पायी आला आणि समुद्राने गेलता फाह्यान, हा आला पायी पायी आणि पायी पायीच गेला हुआनसांग, आणि इटसिंग समुद्रावरून आला आणि समुद्रावरून गेला. याच्यावर प्रश्न पडतात MPSC ला, UPSC ला आणि कंबाईनला. तुमच्यापैकी कंबाईन कोण देतोय? कोणीच नाही. हे ताण नको घ्या, हे जे मी इतिहास सांगितला याचा ताण नको घ्या फक्त, समजलं? आणि या गोष्टी पाठ केव्हा होतात तेही सांगतो. मला त्यांचे तारखाही पाठ आहे की केव्हा कोणत्या, म्हणजे पूर्व. तुम्हाला AD आणि BC याचा अर्थ माहिती आहे का? जास्त AD आणि BC, 300 BC, 400 BC, 327 BC मध्ये सिकंदरनं आक्रमण केलं. म्हणजे जे भारतावर आक्रमण होतं 327 वर्षापूर्वी असं होतं ना. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट म्हणता येणार. काय म्हणतात? बिफोर क्राइस्ट. समजलं का? समजलं का? BC म्हणजे इसवी सन पूर्व. आणि इसवी सन म्हणजे काय? तर ख्रिश्चनचा जन्म झाला त्या क्राइस्टचा, येशू ख्रिस्ताचा. तिथून आतापर्यंत 225 वर्ष झाले असं ते म्हणतात तिथून. तर ते AD लावतात त्याला, A आणि D. AD म्हणजे काय? अॅनाडॉमी असं काहीतरी म्हणतात. अॅनाडॉमी असं काहीतरी. याचा अर्थ काय होतो माहितीये का? की आमचे प्रभू आले तेव्हापासून, असा त्याचा अर्थ आहे. लॅटिन भाषेतला शब्द येतो AD. मग आपण बी तेच लावतो AD म्हणजे. मग आता काही लोक आले जगामध्ये, त्यांनी काय केलं माहितीये का? आले हे ना, हे सगळेच थोडी ख्रिश्चन आहे, ते कसं काय अॅनाडॉमी ते AD लावतील? सगळ्यांचा थोडी प्रभू येतो. प्रत्येक जण, आपण आता सगळे मोकळे लोक आहे, त्याच्यामुळे आपण असा एक शब्द काढू. मग आता जे लावलं जातं आता ते CE लावलं जातं, CE. आणि BCE लावलं जातं. CE म्हणजे कॉमन इरा, म्हणजे जो सुरू येतो. आणि BCE म्हणजे बिफोर कॉमन इरा. म्हणजे कॉमन इरा कोणता? हा 2025 जो वर्ष आहे, आणि त्याच्या आधी बिफोर कॉमन इरा. हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये होते. CE म्हणजे काय, BCE म्हणजे काय, 1-2 ठिकाणी वाचले होते. त्या अशा मित्रांनो, हे जे एक 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 जिथे जिथे मिळेल आले नोट डाऊन करत जा आणि बघत जा की BC लिहिलंय म्हणजे काय, AD लिहिलंय म्हणजे काय, इसवी सन पूर्व म्हणजे काय, इसवी सन नंतर म्हणजे काय. असं या साध्या साध्या गोष्टी जिथे जिथे तुम्ही वाचणार तिथे तिथे तुम्ही ते गृहीत धरलं पाहिजे. समजलं? एक शेवटचा प्रश्न आणखी कसा विचारला होता? आर्य चाणक्य म्हणजे त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला सांगा. त्याच्यावर 2 प्रश्न. पहिला प्रश्न, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तो प्रश्न कोणता?